म्हणतो मी जातो. कुठं जातो? बोला, कुठं जातो तो? स्वर्गामध्ये जातो. त्याचा वेळ थोडा राहिलाय, समय थोडा राहिलाय. तो आपल्या लोकांना म्हणतो वेळ आणि समय माझा थोडा राहिलेला आहे आणि आता मला परत माझ्या पित्याकडे जायचं आहे. तर थोडा वेळ तुम्ही विचार करा. असे शब्द उद्गारल्याबरोबर शिष्य थोडे भयभीत झाले. शिष्यांमध्ये थोडा गोंधळ पडला. प्रभू येशू ख्रिस्त स्वर्गात जाणार, पित्याकडे जाणार, मग आम्ही एकटे पडणार, मग कसं होणार? आणि क्षणामध्ये प्रभू येशू ख्रिस्त बोलला, तरी मी तुम्हाला एकटं सोडणार नाही. आमेन. काय सोडणार नाही? एकटं सोडणार नाही. बघा, आणि तुमच्यासाठी मी काय पाठवीन? पित्याच्या वतीने पवित्र आत्मा. आज तुम्ही आणि ही गोष्ट शिकायची आहे की मी एकटा नाहीये. जर शिष्यांबरोबर पवित्र आत्मा आहे, आणि या वचनामध्ये तुम्हाला आणि मला बघायला मिळतं की शिष्यांवर ज्यावेळेस प्रभू येशू ख्रिस्त वर गेला आणि त्याने पवित्र आत्मा त्यांच्याकडे पाठवला, तर तो त्यांच्या आतमध्ये त्यांनी वस्ती केलेली आहे. आणि भयभीत होणारे शिष्य, घाबरणारे शिष्य, गोंधळून गेलेले शिष्य आता या ठिकाणी शक्तिशाली, सामर्थ्यशाली, ताकदवान हे बनायला लागलेले आहे. कारण का? प्रभूने त्यांना शब्द दिलेला आहे की मी तुम्हाला काय पाठवीन? पवित्र आत्मा. आणि तो तुम्हाला जे काही मी शिकवलं आहे, अजून तुमचं शिक्षण अर्धवट आहे, तुमचं शिक्षण अधुरा आहे. तो ज्यावेळेस तुमच्या जीवनात येईल, तो आल्यानंतर जे काही मला शिकवायचं तुम्हाला बाकी राहिलेलं आहे, तो पवित्र आत्मा आल्यानंतर तो तुम्हाला सर्व शिकवत राहील. म्हणा आमेन. सर्व शिक्षण तुम्हाला देत राहील, म्हणजे तुम्हाला शिक्षणामध्ये तो पूर्ण करेल. बघा किती आनंद होतो या ठिकाणी. देवाला थोडा वेळ होता म्हणून शिष्यांचं शिक्षण अर्धवट राहिलं, तर प्रभूला पण बरं वाटत नव्हतं की माझ्या विद्यार्थ्यांना किंवा माझ्या लेकरांना मी थोडं शिक्षण दिलंय.